हॅलो. हा, नमस्कार, सुप्रभात. नमस्कार. बोलता का 2 वाक्य? हो. बोला बोला. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. श्रोते हो. काल आपण जे श्री पाटणकर सरांचं निरूपण ऐकलं त्याचा थोडा सारांश आणि त्यावर थोडं चिंतन सादर करीत आहे. पाटणकर सर म्हणतात, किंबहुना असा ज्ञानी माणसाला अनुभव असतो की असणे पण वस्तुतः इथून तिथून सारखेच आहे. मनुष्य, पशुपक्षी, झाडे झुडपे आपापल्या असणेपणातच आहेत, त्यातच दंग आहेत. हे सर्वप्रथम जणू एका बंद मुठीसारखे असते, पण आता ती मूठ उघडली आहे. मुठीचा पंजा झालेला आहे, म्हणजेच तेथे आता विविधता आलेली आहे. एक मूठ अनेक बोटे असलेल्या पंजात व्यक्त झाली आहे, पण मूठ म्हणून असलेली असणेपणात त्या मुठीत काहीच फरक पडला नाही. म्हणजे जे मूळ तत्व आहे ते आपल्या असणेपणातच इतके दंग आहे की असणेपणच आपल्या असणेपणात इतके दंग आहे की त्याला आपल्या या विविधतेचे मुळीच भान नाही. यालाच जे कृष्णमूर्ती असे म्हणतात की ध्यानात ध्याता म्हणजे ध्यान करणारा नसतो. तसे हे केवळ असणेपणात दंग असलेले मूळ तत्व म्हणजे आपण याला म्हणू शकतो जे कृष्णमूर्तीच्या शब्दात द वर्ल्ड इज इन मेडिटेशन. आत एक मूळ एकच आहे, पण बाहेर अनेक सोंगे आहेत. म्हणजे एक हे मूळ आहे आणि अनेकता ही सोंगे आहेत, मुखोटे आहेत. कातडी पांघरलेल्या सोंगाच्या आत एक माणूस आहे. कातडी पांघरलेले सोंगे हे केवळ भ्रम निर्माण करतात. म्हणजे हे आहे जे आहे ते आत असलेले लपवतात. तेच आपल्याला शोधायचे आहे. कोकणातील दशावतारी खेळात हाच मुखवट्यांचा धुमाकूळ असतो. आपल्या सर्व क्षमतेच्या मुळाशी आधार म्हणून असणेपणाच आहे. मग ती ज्ञानसंपदा असो, बलसंपदा असो, इत्यादी कोणत्याही क्षमता असो, असणे पण जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या टिकतात. त्याचप्रमाणे सर्व नातेगोत्यांचे व्यवहार असणेपणाचा विचार केला तरच टिकाऊ असतात, नाहीतर ते सुद्धा टाकाऊ होतात, टाकाऊ ठरतात. श्री पाटणकर सर अजून एक गमतीचा विषय मांडतात. वाढदिवस भ्रम आहे, पण आता हे इथे काढच्या ऐवजी मी गाढ शब्द वापरतो जरा. वाढदिवस भ्रम आहे, पण गाढ दिवस भ्रम नाही. ज्या क्षणी आपला वाढदिवस साजरा करतो आपण, त्याच क्षणी गाढ दिवस म्हणजे अंत हा पण आपोआप साजरा होत असतो, किंवा काढ दिवस पण आपोआप त्याच क्षणी साजरा होत असतो. म्हणजेच काय, आयुष्यातील काही दिवस, काही वर्ष काढल्या जातात, म्हणजे वजा केल्या जातात. त्यामुळे आयुष्यातील काही दिवस आता वजा झाले आहे. पण याच आपल्या वाढदिवसाकडे आपली जर असा आपण विचार केला की आपली सत असत विवेक शक्ती कशी वाढीला लागेल, तर तो वाढदिवस सत्कारणी म्हणावा लागतो. आत्मानात्म विवेक कसा साधता येईल, अतिशय दुर्मिळ अशी चिंतन मनन अशी क्षमता कशी वाढीला लागेल, याची जो आपल्या वाढदिवशी चिंता करतो तोच खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस साजरा करतो. अन्यथा वाढदिवस नुसता हा नावाचाच ठरतो व काढ दिवस त्याची जागा घेतो. शाश्वताचा शोध घेण्याची कळकळ असेल तर आपला प्रत्येक वाढदिवस ज्ञानाच्या पातळीवर लक्षवेधी ठरतो
असे श्री पाटणकर सर म्हणतात. त्यांनी एक छान दृष्टांत दिलेला आहे. ताज्या टवटवीत फुलाचं निर्माल्य होतं हे एक शाश्वत सत्य आहे. तसेच फूल कोमसतात पण त्यांचा सुगंध मात्र असं म्हणतात जशाच्या तसा दरवळत राहतो. हे पण एक शाश्वत सत्यच आहे. म्हणजेच काय, सुगंधाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत आपले असणेपण इतरांच्या असणेपणाहून कधीच वेगळे नसते. जसे फुले अनेक प्रकारची, अनेक रंगाची, अनेक आकाराची असतात, पण सुगंध म्हणून जो सुगंध आहे तो असणेपणा सारखा सर्वांच्या ठिकाणी सारखाच आहे आणि किंबहुना सारखाच आनंददायी सुद्धा आहे. म्हणून आता आपल्या उरलेल्या आयुष्यात जे काय 5-10 वर्ष असतील नसतील त्यात असणेपणातच असा, असणेपणातच दंग रहा. कणाकणाने जवळ आलेले आणि क्षणाक्षणाने नष्ट होत आहे या शाश्वत सत्याकडे लक्ष असले की वाळलेले पान गळून पडते, पण तिथे असणेपणा वाळत नाही हे लक्षात ठेवा. कारण म्हणूनच परत नवीन पालवी येते. म्हणजेच असणेपणाला जन्म नाही, मृत्यू नाही. कारण काय, असणेपण स्वयंभू आहे. निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत सांगायची म्हणजे ते सर्वांच्या अगोदरचे आहे. जे असे अगोदरचे आपल्यात आहे ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही आणि जे आपल्यापासून दूर जाते ते अगोदरचे नसतेच, टिकाऊ नसतेच, किंबहुना टाकाऊ असते. त्याची व्यर्थ चिंता करण्याची मुळीच गरज नाही. नमस्कार. बोला सर. धन्यवाद. नेहमीप्रमाणे अत्यंत अप्रतिम सारांश, ज्याला आपण म्हणतो अर्क सिद्धांत, जे जे सांगितलं त्या सिद्धांताचा अर्क आपण छान मांडलात. तर आपल्या या उत्तम अर्क सिद्धांत विवेचनाबद्दल आपणाला धन्यवाद. तर पुन्हा ते असणेपणाकडे. हे जे असणेपण आहे तेच सदा सर्व काळ योग रूपात आहे, अखंड रूपात आहे. हे असणेपणच चिंतनात आहे. हे असणेपणच चिंतनात असताना त्या असणेपणातूनच, त्या असणेपणाच्या चिंतनातूनच आपणाला दिसणार तुलनेने अत्यंत मर्यादित असलेलं, परंतु सर्वसाधारण आपल्या मानवी बुद्धीला प्रचंड वाटणार हे सप्तखंडात्मक विश्व निर्माण झालं आहे. असणेपणच आपल्या चिंतनात अति तीव्रतेने असते, तेव्हा त्याच्यातून प्रस्फुटित होणार हे विश्व आहे. आणि हे विश्व असणेपणात येण्या अगोदरचं असणेपण आणि विश्वाचं असणेपण याच्यात एक महत्वाचं अंतर आहे. विश्वाचं असणेपण दृश्यमान आहे आणि दृश्य अदृश्य होतं, आणि मूळ असणेपण दृश्यमान आहे आणि अदृश्य जे असतं ते कधीही अदृश्य दिसत नाही. त्या अदृश्य ह्या 3 अक्षरामध्ये दृश्य शब्द आहे. म्हणजे अदृश्यामधलं दिसणे पण थोडस पातळ झालं, दिसणे पण अदृश्यामधलं अदृश्य दिसत नाही असं न दिसणे पण थोडस तरल किंवा विरल झालं. न दिसणे पण तरल विरल होणे म्हणजे अदृश्यावरचा पडदा थोडासा इकडे तिकडे झाला की त्या इकडे तिकडे झालेल्या पडद्यातून जे वर येतं ते दृश्य विश्व. म्हणजेच असणे पण हीच योग अखंड स्थिती, हीच योग अखंड स्थिती आपल्याच असणेपणामध्ये असणेपणी दंग आहे. हेच ते ध्यान चिंतन, आणि ह्याच ध्यान चिंतनातून हे अदृश्य असणे पण अतिशय तीव्र चिंतनामध्ये असताना त्या अदृश्य असलेल्यावरचा पडदा जरासा इकडे तिकडे झाला आणि त्या अदृश्य असणेपणातून हे दृश्य विश्व, हे दिसणारं विश्व निर्माण झालं. पण तो पडदा इतका जरासा बाजूला झाला आणि हे सप्तखंडात्मक संपूर्ण विश्व, ह्या संपूर्ण ग्रहमालिका, ही संपूर्ण तारांगण, हे संपूर्ण सप्तलोक जे काय आपण जाणीवेने जाणतो ते सप्त लोक म्हणताना सप्त आकाश, सप्त पाताल, हे सर्व त्यातूनच निर्माण झालं.
आणि हे इतकं प्रचंड आहे की हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. तर आकलनाच्या पलीकडे असलेलं हे विश्व ज्या अदृश्य असणेपणाच्या चिंतनातून अदृश्यतेचा पडदा जरासा आजूबाजूला झाल्यानंतर निर्माण झालं, ते इतकं तुलनेने मूळ असणेपणाच्या नगण्य असलेलं हे दृश्य विश्व आपणाला जर इतकं झोवून टाकत असेल, मोहवून टाकत असेल, आपणाला जर ते इतकं चिंतनाला प्रवृत्त करत असेल, तर थोडासा विचार आपण आपणाशी करा की या तुलनेने नगण्य असणाऱ्या विश्वामध्ये सुद्धा जर आपण इतके चिंतनशील असू, तर या विश्वाच्या मुळाशी असलेलं जे असणेपण आहे, जी योगारूढ स्थिती आहे, त्याचं जर आपणाला वेध आणि बोध घ्यायचा झाला तर आपलं चिंतन किती प्रकर्षित झालं पाहिजे, काही कल्पना करता येते का पहा. आता तर याच असणेपणाच्या चिंतनातून, अति तीव्र असणेपणाच्या चिंतनातून थोडासा अदृश्यावरचा पडदा इकडे तिकडे झाला आणि हे दृश्य जग आले. आणि दृश्य जग येताना त्या असणेपणातून मूलतः जसं आपण म्हटलं मूठ सुटली आणि 5 बोटं आली, तसं असणेपणाची मूठ सुटली आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी 5 बोटं जन्माला आली. आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 बोटाने मिळून या 5 एलिमेंट्स ज्याला म्हणतात, या 5 मूलद्रव्याने मिळून किंवा या 5 पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी 5 मूळ द्रव्य आहेत त्याने मिळून त्या 5 द्रव्यांची मूठ झाली आणि त्या 5 मुठीतून एक विश्व निर्माण झालं. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 मूल तत्वातून पेशी रचना झाली आणि त्याला आपण पंचीकरण म्हणतो. 5 मूल तत्वांचं पंचीकरण होताना पेशी निर्माण झाल्या. त्यातील पृथ्वी म्हणजे माती या तत्वाच्या ज्या पेशी प्रामुख्याने असतात, तिथे त्या पेशीमध्ये 50% भाग पृथ्वीचा आणि उर्वरित जो भाग आहे 50% त्याच्यामध्ये पाणी, तेज, वायू आणि आकाश. म्हणजे 50% पृथ्वी पेशीमध्ये 50% पृथ्वी तत्व आणि उरलेल्या अर्थातच 50% पाणी, तेज, वायू, आकाश म्हणजे 12.5 करून उर्वरित 50%. ही जशी पृथ्वी रूपी पेशीची रचना, तिच्यामध्ये पृथ्वी तत्व 50%, उर्वरित 4 तत्व 12.5 करून 50%. म्हणजे पृथ्वी तत्वरूपी पेशीमध्ये जसं पृथ्वी तत्व निम्म आणि उर्वरित तत्व मिळून निम्म, तसंच आप पाणी तत्वरूपी पेशीमध्ये आप निम्म पाणी निम्म उर्वरित 50%. तेज या पेशीमध्ये तेज तत्व निम्म उर्वरित 50%. वायू या पेशीमध्ये वायू निम्म उर्वरित 50%. आणि आकाश या पेशीमध्ये आकाश तत्व 50% आणि उर्वरित सर्व मिळून 50%. तर पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना असणेपणाच्या तीव्रतेतून जेव्हा जन्म मिळाला तेव्हा दुसरं तिसरं काहीच झालं नाही. या असणेपणाच्या तीव्र चिंतनातून हे जे असणेपण अदृश्य आहे त्या दृश्यावरील पडदा किंचित बाजूला झाला आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी ही पंचमहाभूत जन्माला आली. आणि ही पंचमहाभूत हेच या विश्वातील मूळ जीव आहेत. या पंचमहाभूताने 5 बोटांचं कार्य केलं. त्या पंचमहाभूताने ही बोट एकत्र केली आणि या पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून पंचीकरणातून पेशी निर्माण झाल्या आणि या पेशींच्या एकत्रीकरणातून सर्व जीव निर्माण झाले. हे फार पूर्वी आपणाला वेगळ्या संदर्भात आपण तुम्हाला सांगितले आहेच. तर पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून पेशी निर्माण झाल्या. पेशी निर्माण झाल्यानंतर हा जो पेशी निर्माण झाला देह आहे तो लिंग देह आहे, तो सूक्ष्म देह आहे. त्याच्या बाहेर अर्थातच आपला स्थूल देह निर्माण झाला. म्हणजे प्रथम सूक्ष्म देह, त्यानंतर स्थूल देह. आणि सूक्ष्म देह निर्माण होण्या अगोदर सुद्धा जशा पंचमहाभूत जन्माला आली तशीच या असणेपणाच्या ध्यानातून सत्व रज तम हे त्रिगुण जन्माला आले. म्हणून
असणे पण त्याच्या पूर्ण योगारूढ अवस्थेत असताना त्या अदृश्य असणेपणावरचा पडदा दूर झाला आणि प्रथम त्याच्यातून सत्व रजतम हे त्रिगुण, त्यानंतर पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूते म्हणजे सर्वात आधी जन्माला आलेले जीव, आणि त्यानंतर त्रिगुणाच्या समावेशाने किंवा पंचमहाभूतांच्या पंचीकरणाने जे जीव निर्माण झाले त्या जीवांच्या आत, अर्थात हा जो पंचमहाभूतांच्या निर्मितीने पेशीरूपी जीव निर्माण झाला तो सूक्ष्म जीव आहे. त्या सूक्ष्म जीवाच्या आत सत्व रजतम हे त्रिगुण आहेत. तो असत्व रजतम हा त्रिगुणी देह, हा कारण देह, त्याच्या भोवती पृथ्वी आप तेज वायू आकाश हा पंचमहाभूतांचा एकत्रित देह हा सूक्ष्म देह, आणि त्या भोवती आपला स्थूल देह म्हणजे कर्मेंद्रियांचा हात पाय असा जो कर्मेंद्रियांचा देह आहे. म्हणून कर्मेंद्रियांचा स्थूल देह, त्याच्या आत सूक्ष्म देह जिथे पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून पेशी तत्व निर्माण झालं, आणि त्याच्या आत त्रिगुणी देह सत्व रजतम याचा देह म्हणजे कारण देह. याचाच अर्थ परत एकदा सांगतो, योग स्थिती तिच्या अत्युच्च अवस्थेत असताना ते जे सर्व आहे ते असणे पण अत्यंत अदृश्यमान आहे, परंतु त्या अत्युच्च तीव्र अशा आवेगामध्ये अचानक त्या असणेपणावरचा पडदा दूर झाला, त्याच्यातून त्रिगुण, त्यानंतर पंचमहाभूत अशी निर्माण झाली. त्रिगुणांचा कारण देह, त्याच्या भोवती पंचमहाभूतांचा म्हणजे 5 बोटांचा एकत्रित झालेला पंचीकरणातून आलेला सूक्ष्म देह, कारण देह आत आहे, सूक्ष्म देह त्याच्या बाहेर आहे, आणि त्याच्या बाहेर आपला हा पंचकर्मेंद्रियात्मक स्थूल देह आहे. तर अशा तऱ्हेने शुद्ध योगारूढ अवस्थेतून स्फोट झाल्यानंतर त्या दृश्यावरचा पडदा किंचित हलल्यानंतर अर्थातच कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे एकत्र आले. स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देहाच्या आत कारण देह आहे, आणि या तिन्ही देहाच्या आत जे महाकारण आहे ते महाकारण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून असणेपणाचा जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्या असणेपणाच्या योगाच्या स्फोटातून जे बाहेर पडलं ते महाकारण किंवा महत्तत्व, आणि त्या महत्तत्वाने त्रिगुणात्मक जे रूप घेतलं तो आपला कारण देह. त्या त्रिगुणात्मक रूपाच्या बाहेर पंचमहाभूतांच्या पंचीकरणातून जे रूप आलं ते कारण देहाच्या बाहेरचं सूक्ष्म देह रूप, आणि त्याच्या बाहेर अर्थातच पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचं मिळून आपलं स्थूल देहाचं रूप. तेव्हा योगारूढ स्थितीत, अदृश्य स्थितीत दृश्यमानता आल्यानंतर ही जी अदृश्य स्थितीत दृश्यमानता आली तेच ते योगातून वर येण्याचे म्हणजे वर येण्याचे कारण, तेच ते महाकारण. त्याच महाकारणातून त्रिगुण आले, तेच ते कारण. त्रिगुणांचा कारण देह, पंचमहाभूतांचा सूक्ष्म देह, आणि अर्थातच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दशेंद्रियांचा स्थूल देह. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल, परत ऐका, हे विवरण अत्यंत महत्वाचं आहे की पूर्ण असणे पण त्याच्या पूर्ण योगारूढ स्थितीत असताना ते योग चिंतन, ते मेडिटेशन, ते एवढं ध्यान इतकं प्रकर्षित झालं की त्या प्रकर्षित ध्यानात ते असणे पण जे आहे, जे अदृश्य आहे त्याच्यावरचा म्हणजे नसणेपणाचा, न दिसणेपणाचा, अदृश्य न दिसणेपणाचा पडदा जरा दूर झाला, आणि तो जो न दिसणेपणाचा पडदा योगाच्या तीव्र ध्यानावस्थेत दूर झाला, तेच ते महाकारण, तेच ते महत्त्व. त्याच्यातूनच त्रिगुणरूपी कारण देह, त्याच्यातूनच पंचमहाभूतात्मक सूक्ष्म देह, आणि त्याच्यातूनच स्थूल देह असे अनुक्रमे आले. ध्यानात घ्या, स्थूल देहाच्या सूक्ष्म देह, त्याच्यात कारण देह, आणि या 3 देहाने मिळून जो जीव जन्माला आला त्याला जे बाहेर महत्त्व महाकारण आवश्यक ठरलं ते म्हणजे अदृश्य अशा असणेपणाच्या योगाच्या चिंतनाच्या प्रकर्षित अवस्थेत दृश्यावरील पडदा अलगद दूर झाला, आणि ते महाकारण या संपूर्ण
अस्तित्वाला दिसणेपणाला जन्म द्यायला कारणीभूत झाले. म्हणजे आपणाला कळलं असणेपणाच्या अतिप्रकर्षित ध्यानावस्थेतच असणेपणावरील जो अदृश्य पडदा आहे तो किंचित दूर झाला आणि ते किंचित पडदा दूर होणे हेच ते महाकारण. त्याच्यातूनच त्रिगुणात्मक कारण देह, त्याच्यातूनच पंचमहाभूतात्मक सूक्ष्म देह आणि त्याच्यातूनच इंद्रियजन्य आपला स्थूल देह अशी ही जीवाची रचना झाली. म्हणजे शुद्ध असणेपणातून किंचित जरी बदल झाला आणि शुद्ध असणेपणात किंचित स्फोट झाला आणि या किंचित स्फोटातून हे अत्यंत अद्भुत असं विश्व सर्वत्र पसरलेलं हे विश्व आपणाला दिसू लागले. आता ही जी योगारूढ स्थिती आहे ती पाहिली. त्या योगाचं हे करताना आपलं योगवित आपलं योगरूप आपण काल पाहिलं. त्याच्यातच ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग आहे पाहिलं. मग आता हे जे असणेपण आहे, हे असणेपण आहे, असणेपण आहे, ते नेमकं असू काय शकतं? कारण असणेपण तर प्रत्यक्षात कधी दिसत नाही. मग ते असू काय शकतं? तर ते असं असू शकतं, ते काय असू शकतं याचा विचार म्हणजे आत्म्याचा विचार. योगारूढ असलेलं किंवा हे जे योगामध्ये असलेलं असणेपण आहे ते नेमकं काय असू शकतं? ते तर दिसत नाही, पण ते काय असू शकतं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपल्या योगवित रूपातून आत्मविद म्हणजे आत्म जाणणाऱ्या रूपाकडे आपण पुढे जातो. तर आता हे जे आपलं योगवित म्हणजे योग जाणणार असं जे आता आपण झालो गेल्या काही दिवसात, योग म्हणजे काय आपण जाणलं. ते जाणताना आपण कसं जाणलं तर सरळ आहे. कोणीतरी वक्ता आहे, कोणीतरी श्रोता आहे, कोणीतरी अत्यंत संयमित पद्धतीने जितकं शक्य आहे तितकं क्रमाक्रमाने आपलं तर्क किंवा लॉजिक खंडित न होता स्टेप बाय स्टेप समजून देत आहे. कोणीतरी ते स्टेप बाय स्टेप समजून घेत आहे. सांगणार आणि ऐकणार सुसंवादीपणे जेव्हा सांगितलं जातं आणि ऐकलं जातं तेव्हा सांगणाऱ्याच्या हृदयातील, ऐकणाऱ्याचं सांगणाऱ्याच्या हृदयातील आणि मनातील आणि बुद्धीतील तत्व ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये प्रस्थापित होतं. हे जेव्हा घडत असतं तेव्हा हे जे सुसंवादीपण आहे, ही सुसंवादी देण्या घेण्याची क्रिया आहे, ही सुसंवादी सांगण्या ऐकण्याची क्रिया आहे, ही सुसंवादी समजून देण्याची आणि समजून घेण्याची क्रिया आहे, ही सुसंवादी समजून दिलेलं आणि समजून सांगितलेलं हे सुसंवादीपणे दुसऱ्याच्या हृदयात प्रस्थापित होताना जसं दिलं तसंच घेतलं गेलं, जसं सांगितलं तसंच ऐकलं गेलं, जसं तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं गेलं तसंच ते ऐकणाऱ्याच्या हृदय, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये प्रस्थापित झालं आणि परिणामतः सांगणारा आणि ऐकणारा एकाच शुद्ध द्रव्याने, एकाच शुद्ध तत्वाने भरून गेले. हे जे देण्या घेण्यात जे तत्व प्रस्थापित होते ते तत्व जे आहे ते खऱ्या अर्थाने आत्मज्ञान आहे. पण तरी सुद्धा हे तत्व दिसतं का? नाही दिसत. कारण असणे पण दिसत नाही. प्रकाश दिसतो पण चैतन्य दिसत नाही. हालचाली दिसतात पण त्या हालचाली पाठचा जो फोर्स आहे तो जाणवतो पण तो दिसत नाही. म्हणून सांगणे, ऐकणे, समजावून घेणे, समजावून सांगणे, ऐकणे, समजावून देणे, समजावून घेणे, सांगितलेलं जसंच्या तसं ऐकणाऱ्याच्या हृदयात पडणे, मनात पडणे, बुद्धीत पडणे आणि सांगितलेलं जसेच्या तसं तशा आणि तितक्याच तीव्र अर्थासहित ऐकणाऱ्याच्या हृदय, मनामध्ये, बुद्धीमध्ये पडणं आणि सांगणारा आणि ऐकणारा परत एकाच त्या असणेपणाच्या तत्वाने तंतोतंत सारखेपणी समृद्ध होणं. तेव्हा बी पेरलं, बी रुजलं, बी पेरलं, बी रुजलं. ज्या तऱ्हेचं बी पेरलं त्या तऱ्हेचं बी रुजलं. ज्या तऱ्हेचं बी पेरलं गेलं त्याच बीजाला अनुकूल तिथे फुलं आली, फळं आली आणि ज्या तऱ्हेच्या बीजाला अनुकूल फुलं, फळं आली आणि समाधान प्राप्त झालं त्या तऱ्हेचंच बीज त्याचं रुजणं, त्याची फुलं, फळं आणि समाधान तिथे प्राप्त आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने सांगणारा आणि ऐकणारा जेव्हा समत्वाच्या अधीन होतात तेव्हाच सांगणं आणि ऐकणं
खऱ्या अर्थाने ऍट पार म्हणजे समतुल्य होतो. हे जे असं समतुल्य असणं आहे सांगणाऱ्या ऐकणाऱ्यामध्ये, यालाच तर खऱ्या अर्थाने समाधी समत्वाच्या अधीन होणे म्हणतात. मग आता झालं काय, हे जे योग तत्व आहे हे असणे पण आहे, ते समत्वात आहे. हे असणे पण जीवाच्या जीवदशा कशी झाली ते आपण मगाशी सांगितलं. महाकारण, त्यानंतर कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह, या पद्धतीने जीव निर्माण आले. आता आपण जीवामध्ये अर्थातच मानवाचा प्राधान्याने विचार करतो, कारण हे समजून देणं घेणं या सर्व प्रक्रिया सदसत विवेकाच्या विशिष्ट क्षमतेमुळे मानवाला शक्य आहेत. म्हणून आपण मानवी पातळीचा हा विचार करत आहोत, ज्याच्यामध्ये उर्वरित सर्व जीव आले. पण तू मानवी पातळीवरून हा विचार करताना लहान जीवापासून उत्क्रांत मानवापर्यंत सर्वच्या सर्व विचार अनुसूची पद्धतीने एका सुसंगत पद्धतीने मानवच करू शकतो. म्हणून आपल्या बोलण्यातला हा जो मानवाचा संवाद आहे, त्या संवादात सर्व जीवांचा समावेश असला तरी मानवालाच सुसंबद्ध पद्धतीने सर्व उलगडा होऊ शकतो. म्हणून इथे प्राधान्याने मानव आहे. तर त्या असणेपणाच्या स्फोटातून म्हणजेच महाकारणातून, कारण म्हणजे त्रिगुणात्मक देह, पंचमहाभूतांचा सूक्ष्म देह आणि दशेंद्रियांचा स्थूल देह निर्माण झाले. त्यातलाच एक माणूस तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही ऐकत आहात. आणि जेव्हा सांगितलेलं आणि ऐकलेलं एक आणि एकमेव ठरतं, तेव्हा एकमेव द्वितीयम नास्ती. म्हणजे तिथून जे बाहेर पडलं ते सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या हृदयात ते असणे पण तसंच सांगणाऱ्या आणि असणाऱ्यामध्ये प्रस्थापित झालं. म्हणजे 2 ग्लास रिकामे आहेत, ते असणेपणाचं द्रव्य बाहेर पडलं, ते एका ग्लासामध्ये भरलं गेलं आणि एका ग्लासात भरलेल्या द्रव्याने दुसऱ्या ग्लासाला उद्देशून काही संबोधन केलं, तेव्हा ते ज्ञानरूप द्रव्य, ते ज्ञानरूप द्रव्य, तत्वरूप द्रव्य दुसऱ्या रिकाम्या ग्लासात भरलं गेलं. म्हणून असणे पण हे जे आहे ते 2 रिकाम्या ग्लासामध्ये भरलं जाताना त्या 2 ग्लासांना, आता ही 2 ग्लास म्हणजे 2 मानव आहेत समजा, त्या 2 ग्लासांमध्ये सुसंवेद्य शक्ती, स्वतःला जाणण्याची शक्ती आहे. त्या 2 ग्लासांमध्ये त्या 2 मानवांना सदसत विवेक आहे. त्यातील एका मानवाने सदसत विवेक बुद्धीद्वारे आपला ग्लास त्या असणेपणाने पूर्ण भरला आहे आणि तेच असणे पण दुसऱ्या ग्लासामध्ये रिकाम करताना भरताना आपल्याच सदसत विवेकाच्या शक्तीद्वारे संपूर्ण गोष्ट पटवून रुजवून या ग्लासाचीच स्थिती त्या ग्लासाची निर्माण झाली. या ग्लासात असणे पण आहे, त्या ग्लासात असणे पण आहे. या ग्लासात योग स्थिती आहे, त्या ग्लासात योग स्थिती आहे. या ग्लासात समत्वाच्या अधीन होणं समाधी आहे, त्या ग्लासामध्ये समत्वाच्या अधीन होणं समाधी आहे. परंतु एवढं असून सुद्धा हे जरी जाणवलं तरी आपण जर आपल्या देहात काही बघायला गेलो तर समाधान अशी वस्तू मिळत नाही. तर समाधानी वस्तू नाही, समत्वाच्या अधीन असणे ही सद्वस्तू म्हणजे कायमस्वरूपी वस्तू आहे. समाधान ही जर सद्वस्तू आपणाला मिळत असेल तर ही समाधान सद्वस्तू ज्यामुळे तुम्हा आम्हाला मिळाली तो सदसत विवेक ही सुद्धा समाधान वस्तूच आहे. आणि तो सदसत विवेक ज्या जीवातून बाहेर आला तो जीव सुद्धा जोपर्यंत सदसत विवेक आहे, म्हणजे तो मानव सुद्धा जोपर्यंत सदसत विवेक कार्यान्वित आहे तोपर्यंत तो मानव सुद्धा समाधानी आहे. आणि याचं कारण जीव जिथून जन्माला आला ती मूळ स्थिती समत्वाच्या अधीन म्हणजे योगाची आहे. म्हणून योगावस्था समत्वाधीन आहे. त्याच्यातून जीवदशा आली, उत्क्रांत मानव झाला. त्या उत्क्रांत मानवामध्ये सदसत विवेक आहे. त्या सदसत विवेकाद्वारे जी योगावस्था समत्वाधीन आहे, समाधीत आहे, त्याच सदसत विवेकाचा वापर करून एक मानव समत्वाच्या अधीन झाला. त्यानेच आपल्याला मिळालेलं समाधीचं ज्ञान लोकांना दिल्यानंतर ऐकणारा आणि सांगणारा दोन्ही समाधी अवस्थेत आले. म्हणून ऐकणारा सांगणारा दोन्ही समाधी अवस्थेत तेव्हा येऊ शकतात जेव्हा ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला मूळ असणे पण समत्वाच्या अधीन आहे कळतं.
म्हणून ही जे मूळ असणे पण समत्वाच्या अधीन आहे, त्याच तत्वाला फंडामेंटल प्रिन्सिपल म्हणतात. म्हणजे मूलभूत तत्व हे योगारूढ असणे आहे. आणि हे जे मूलभूत तत्व योगारूढ असणे आहे ते जेव्हा सांगणाऱ्यामध्ये आणि ऐकणाऱ्यामध्ये प्रस्थापित होते तेव्हा मूळ तत्व योगारूढ म्हणजे समत्वामध्ये, समाधीमध्ये, ऐकणारा समाधीमध्ये आणि सांगणारा समाधीमध्ये आला. मग आता पुढे हे मूळ योगारूढ तत्व जे समत्वात आहे ते निर्गुण निराकार म्हणून समत्वात आहेच आहे. आणि सगुण साकारामध्ये उत्क्रांत मानवामध्ये जिथे जिथे सदशक्तीचा शोध लागला तिथे तिथे सुद्धा ते समाधानात आहे. म्हणून सदसत शक्तीचा शोध, विवेक आणि त्याच्या चिंतनात असणारे सांगणारे आणि ऐकणारे समाधी अवस्थेत आहेत. आणि ते जिथून जन्माला आले ते मूळ निर्गुण निराकार सुद्धा समाधी अवस्थेत आहे. तर असं हे समाधी अवस्थेत जे असतं त्यालाच खरोखर मुळाचे ज्ञान म्हणतात. द ओरिजिनल विजडम. म्हणजे ज्या निर्गुण निराकार या ओहरी मधून, या गर्भाशयातून त्याचे जिन्स घेऊन हे विश्व बाहेर आले. निर्गुण निराकाराचे जिन्स घेऊन हे विश्व बाहेर आले. म्हणून निर्गुण निराकार हे ओरिजिनल आहे. निर्गुण निराकार हेच आपलं गर्भस्थान आहे. आणि त्या निर्गुण निराकारामध्ये जे असणे पण आहे ते समाधी अवस्थेत आहे. आणि तेच असणे पण त्या निर्गुण निराकारातून सगुण साकारात आलेल्या सदसत विवेक शक्ती रूपी मानवाला प्राप्त झाल्यामुळे त्या मानवामध्ये सुद्धा मूळ गर्भाचे गुण आहेत. म्हणजे जिन्स ऑफ ओव्हरी. आपण निर्गुण निराकार हे आपलं गर्भाशय आहे, मॅट्रिक्स आहे. आणि त्या निर्गुण निराकाराचा मूळ गुण आहे समत्वाधीन असणे, योग अखंडात असणे. म्हणून निर्गुण निराकाराचा मूळ गुण आहे समत्वाधीन असणे आणि योग म्हणजे अखंडावस्थेत असणे. तरी सुद्धा काही कारणवशात जरी त्या योगातून हे विश्व बाहेर आलं तरी त्या मूळ असण्यातून बीई मधून सर्व बिंग झाले. आणि त्या बिंग मधला जो उच्चतर माणूस आहे त्याच्यामध्ये त्या मूळ बीचं जे गुण आहेत समत्वाचे अधीन असणे आणि योगाधीन असणे हे गुण आले. आणि ते गुण जरी असले तरी ते गुण आपल्यामध्ये आहेत हे समजण्यासाठी जेव्हा त्या मूळ स्थितीतून दृश्य स्थितीत माणूस आला तेव्हा त्याच्यामध्ये जो सदसत विवेक आला, त्या सदसत विवेकाचा शोध लागल्यानंतर आपल्यातीलच आपल्याला जाणणाऱ्या सुसंवेद्य शक्तीचा शोध लागल्यानंतर त्या सुसंवेद्य शक्तीमुळेच ऐकणारा आणि बोलणारा हे दोन्ही ग्लास पूर्णपणे भरले गेले. आणि दोन्ही ग्लास समत्वाने भरले म्हणून समाधीत आहेत. आणि हे दोन्ही ग्लास जिथून भरून आले ती मूळ निर्गुण निराकार स्थिती तर कायम समाधीत आहे. म्हणून आता आजपर्यंत या आजच्या चिंतनात आपलं असं लक्ष आलं की योगारूढ स्थितीत, योगारूढ स्थिती म्हणजे अखंड स्थिती, त्या अखंड स्थितीमध्ये अखंडता असल्यामुळे पूर्ण समाधान आहे. तीच अखंडता दृश्य जगात मानवामध्ये सदसत विवेक शक्ती रूपे वापर केल्यानंतर त्या सदसत शक्तीचा वापर करून स्वतःला जाणणाऱ्या सुसंवेद्यतेचा जर आपण वापर केला तर मूळ निर्गुण निराकार स्थिती ती अखंड आहे, ती योगिक प्रक्रिया आहे, ती समत्वाधीन आहे, ती समाधीत आहे. तिथूनच बाहेर आलेला अतिशय उत्क्रांत माणूस तिथून बाहेर येताना त्या बीई असणेपणातूनच आलेला आहे. आणि तो बिंग म्हणून हे मानव अनेकानेक झाले असले तरी असणेपणाचा, समाधीचा गुण, अखंडत्वाचा गुण घेऊन मानव जन्माला आलेला आहे. आणि तो गुण समजण्यासाठी त्याने आपल्यावर जी एक क्षमता आणलेली आहे ती सत असत विवेक क्षमता. त्या सत असत विवेक क्षमतेचा म्हणजे सुसंवेद्यतेचा, स्वतःला जाणणाऱ्या क्षमतेचा वापर करून मूळ निर्गुण निराकार स्थिती योगात आहे, ती समाधीत आहे. सदसत विवेकाचा वापर करणारा माणूस योगात आहे, अखंडावस्थेत आहे, समाधीत आहे. असं जाणणारा आणि त्याला ऐकणारा सुद्धा तसाच झाला. अशा अर्थाने
सर्व माणसं अशा अर्थाने सर्व माणसं त्या मूळ निर्गुण निराकार स्थितीप्रमाणे योगारूढ आणि समाधीमध्ये असू शकतात. इथपर्यंत आजचं आपलं चिंतन आलं. तर मूळ योगारूढ स्थिती, योग मूळ अखंड स्थिती आणि ती समाधीची स्थिती सर्व माणसांमध्ये सदसत विवेक शक्तीचा ससंवेद्य शक्तीचा वापर केला तर मूळ योग स्थिती अखंड अवस्था समत्वाच्या अधीन असलेली समाधी अवस्था माणसांमध्ये सुद्धा योगावस्था योगारूढ योगावर आरूढ होणे किंवा योग म्हणजे काय पूर्ण आत्मसात करणे आणि समत्वाच्या अधीन समाधीत राहणे हे आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. आता हे जे सर्व होतं ते कशामुळे होतं? तुम्ही त्याला योग म्हणा, तुम्ही त्याला तत्व म्हणा, तुम्ही त्याला समाधी म्हणा, परंतु सरते शेवटी ही काय आहे? सरते शेवटी ही क्रियाशक्ती आहे. म्हणजे काही ना काही घडण्याची, बदलण्याची, समत्वाच्या अधीन होण्याची, समत्वातून बाहेर पडण्याची, समविषम होण्याची कुठलीही स्थिती असली तरी मूळ ही स्थिती चैतन्याची आहे. चैतन्य असतं, दिसत नाही, पण तू चैतन्य दिसत नसलं तरी चालणं, बोलणं, वागणं, समत्वाधीन असणं, अखंड योग स्थितीत असणं, योगारूढ असणं, योगबाह्य होणं, संयोग होणं, वियोग होणं, समाधीत असणं, असंतुलित होणं, या सर्व गोष्टी ज्यामुळे घडतात ते दुसरं तिसरं काही नसून सर्वांच्या मुळाशी अस्तित्वाच्या मुळाशी नव्हे, अस्तित्व म्हणजेच जे चैतन्य आहे ते चैतन्यच योगारूढ आहे. ते चैतन्यच समत्वाधीन आहे. ते चैतन्यच तुम्हा आम्हामध्ये योगारूढ आहे. ते चैतन्यच तुम्हा आम्हामध्ये समाधीत आहे. ते चैतन्यच दोन्ही ग्लास काठोकाठ भरल्यामुळे संपृक्त आणि समाधानाने युक्त झालेला आहे. म्हणून चैतन्याचा नेहमीचाच प्रवास असा असतो, जसं पाणी समपातळीत राहू पाहतं तसंच चैतन्य नेहमी समपातळीत राहू पाहतं. पाण्याचा समपातळीत राहणं समाधीत असणं हा गुण आहे, तसा चैतन्याचा समपातळीत असणं समाधीत असणं गुण आहे. जोपर्यंत समाधीत आहे तोपर्यंत डावी नाही उजवी नाही, म्हणून ती अखंड योग स्थिती आहे. ती जशी चैतन्याची आहे तशीच ती माणसांची असू शकते. तर आपण योगामध्ये असणेपणामध्ये जे आहे ते चैतन्य आहे इथपर्यंत आलो. हे चैतन्य म्हणजेच आत्मरूप आहे. इथून पुढचं जे चिंतन आहे ते आपण उद्या ऐकू. तोपर्यंत आजच्या चिंतनात दंग असा मग्न असा निधिध्यास करत राहा. उद्या इथून पुढे हे चैतन्य म्हणजेच आत्मतत्व कसे आहे ते आपण उद्या समजून घेऊ. तोपर्यंत चिंतनात असा चिंतनात असा चिंतनात असा. धन्यवाद. शुभ दिन अस्तु.